नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आपण नाऊनबद्दलचा आजचा तिसरा व्हिडिओ अपलोड करणार आहोत। ओके, याच्यापूर्वी आपले ऑलरेडी 2 लेक्चर अपलोड झालेले आहे, जे की एरर बेसिसवर होते। अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ होते। अतिशय बेसिकपासून आपण त्या व्हिडिओला सुरुवात केलेली होती। ओके, तर आजचा आपला हा तिसरा लेक्चर आहे आणि नाऊनवर अतिशय इम्पॉर्टंट रूल मी तुम्हाला सांगणार आहोत। लेक्चरला सुरुवात करण्याआधी मी हे सांगू इच्छितो की तुम्ही पहिले अगोदरचे 2 लेक्चर पहा, कारण ते बेसिक, मॉडरेट आणि आजचा हा हाय लेवलचे क्वेश्चन असतील, जे की नाऊनच्या एरर बेसिसवर असेल। ओके, समजण्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर आपला बेस जर पक्का असला तरच आपण इथं समोरचे उदाहरणं सोडवू शकतो। चला तर मग वेळ न वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला। ओके, चला। रूल नंबर 3 आपण नाऊन पाहत आहे। ओके, नाऊन म्हणजे होते नाम, बरोबर आहे। मग नाऊनबद्दलची संपूर्ण माहिती आणि काही गोष्टी आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहे। ओके, नाऊनबद्दल आता व्यतिरिक्त सांगण्याबद्दल असं काहीही नाही राहिलेलं। ओके, आता आपण डायरेक्टली जो रूल आहे तो रूल पाहणार आहोत। ओके, मग रूल आपण आता रूल महत्त्वाचे रूल आहेत म्हणून मी त्याला हॅशटॅग दिलेला आहे। ओके, रूल महत्त्वाचे आहे म्हणून मी तुम्हाला हॅशटॅग दिलेला आहे। समजून घ्या मला काय सांगायचं आहे। ओके, मग काही शब्द असे असतात, काही नाव असे असतात की नेहमी ते अनेकवचनी असतात। मग ते अनेकवचनी असले तर आपल्याला अनेकवचनीच क्रियापद तिथं वापरावं लागतं। ओके, मग कोणते नाव आहेत ते की जे अनेकवचनी असतात। ओके, मग महत्त्वाचे आहे पोलीस, हे कलेक्टिव्ह नाउन आहेत, व्यक्तिवाचक असतात। कॅटल म्हणजे होते गुरेढोरांचा कळप, आर्मी। ओके, जेंट्री म्हणजे सभ्य लोकांचा समूह, जे बी आहे। त्याच्यानंतर पिझेंट्री म्हणजे होते शेतकरी वर्ग, जे बी शेतकरी वर्ग असतील। असे नाव जे की नेहमी अनेकवचनी असतात आणि अशा नावासोबत आपल्याला नेहमी अनेकवचनीच क्रियापद वापरावं लागते। ओके, हे एरर बेसिसवरचे क्वेश्चन असतात, सोडवता आले पाहिजे। हे शब्द दिसलेत आणि एररवरचा क्वेश्चन आला तर तुम्हाला डायरेक्ट क्लिक झाला पाहिजे डोक्यामध्ये की याच्यासोबत कुठं ना कुठं आपल्याला अनेकवचनी क्रियापद वापरायचं आहे। ओके, मग बरेचसे नाव आहेत। त्याच्यानंतर आणखी जर म्हटलं एज्युकेटेड, रिच, पुअर आहे की नाही, ETC बरेचसे नाव आहेत। ओके, आता हे नाव आले वाक्यामध्ये तर ते अनेकवचनीच असतात। त्याच्यासोबत नेहमी काय करायचं तर अनेकवचनीच क्रियापद वापरायचं। पहा, लक्ष द्या, मी शॉर्टकटमध्ये लिहून देतो। याला आपण पहा, लक्ष द्या, प्लुरल नाउन असेल कुठं बी, प्लुरल नाउन। ओके, तर येणारा वर्ब कसा असला पाहिजे, प्लुरलच असला पाहिजे, प्लुरल वर्ब। ओके, परंतु हे काही गोष्टीच्या बाबतीतच घडते। ओके, हा रूल आहे, एवढा शॉर्टकट रूल लिहिलेला आहे मी। या शॉर्टकट रूलनुसार तुम्हाला सर्व काही उत्तर सोडवायचे आहेत। काही नाही, पाठ होण्यासाठी फक्त अगदी 2 सेकंद लागतात। प्लुरल नाउन आहे, प्लुरल वर्ब पाहिजे, सॉरी इथं काय पाहिजे, वर्ब। ओके, प्लुरल वर्ब पाहिजे। आता 1-2 उदाहरणं देतो, त्याच्यावरून तुम्ही समजून घ्या। जर मी म्हटलं दी आर्मी इज सीज्ड माय मोबाईल। ओके, हा एक उदाहरण आहे। पहा, लक्षात, द आर्मी इज सीज्ड बाय मोबाईल, अशा पद्धतीचं उदाहरण आहे। जर तुम्हाला एरर फाइंड करण्यासाठी क्वेश्चन आला तर तुम्ही कशा पद्धतीने त्याला फाइंड करसाल तर एक गोष्ट लक्षात घ्या, हे नाव जर आलेत, हे जर नाव आपल्याला आलेत तर आपण कशा पद्धतीने त्याला सोडवणार आहोत। तुम्ही वाचून घेतलं, हा सेंटेन्स वाचला, द आर्मी इज सीज्ड माय मोबाईल। मग तुमच्या डोक्यात एक गोष्ट क्लिक झाली पाहिजे की इथं येणारा वर्ब जो बी असेल, सहाय्यकारी क्रियापद असो किंवा मेन वर्ब असो, येणारा क्रियापद आपण जे पहिले येईल त्यालाच आपण चेंज करणार आहोत। मग इज हा एकवचनी क्रियापद आहे। इज कसं आहे, एकवचनी क्रियापद आहे। आपल्याला एकवचनी क्रियापद न घेता तिथं काय करावं लागेल, अनेकवचनी क्रियापद करावं लागेल। म्हणजे इथं काय येईल, आर। ओके, किती शॉर्टकट पद्धतीमध्ये आपण या रूलला समजून घेतलेला आहे। इतक्या शॉर्टकट पद्धतीमध्ये तुम्हाला समोर सर्व काही लेक्चर सोडवून म्हणजे समजून सांगण्यात येईल। ओके, क्लिअर आहे। पहा, त्याच्यानंतर आणखी एखादं उदाहरण जर घेतलं मी, आणखी एक उदाहरण घेतो यावरचं, पिझेंट्री
शेतकरी वर्ग, पिजेंट्री म्हणजे काय होते, शेतकरी वर्ग होते. जेवढा बी शेतकरी वर्ग आहे इज असं येईल, इज द पिलार्स ऑफ वर्ल्ड, किंवा मग इंडिया करू आपण, इंडिया. ओके, पहा पिजेंट्री इज द पिलार्स ऑफ इंडिया अशा पद्धतीचं उदाहरण आहे. मग तुमच्या डोक्यात एक गोष्ट क्लिक झाली पाहिजे की पहा हा पिजेंट्री याला म्हणतो आपण शेतकरी वर्ग. हे जर शब्द वाक्यामध्ये आला आणि तो कर्ता असेल, तो काय असेल, कर्ता असेल, तर आपल्याला येणारा वर्ब आपल्याला चेंज करायचा आहे. मग हा एक गोष्ट लक्षात घ्या, पिजेंट्री हा अनेकवचनी नाव, पिजेंट्री कसं आहे, अनेकवचनी नाव आहे. आणि येणारी वर्ब कशी पाहिजे, आपल्याला येणारी वर्ब सुद्धा आपल्याला अनेकवचनी पाहिजे. इथं काय पाहिजे, आर पाहिजे. ओके, मग तुम्हाला एकवचनी क्रियापद कोणते आहेत, अनेकवचनी क्रियापद कोणते आहे, या सर्व गोष्टी पहिल्या बेसिक लेक्चरमध्ये आपण पाहिलेल्या आहेत. पहिलं लेक्चर पाहिलं म्हणजे ह्या लेक्चरला काहीच वेळ लागत नाही तुम्हाला समजण्यासाठी. नंतर दुसरा लेक्चर पाहून घ्या. आजचं हे नाउनवरचं तिसरं अतिशय इम्पॉर्टंट रूल त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. पहिल्या लेक्चरपासून आपण अतिशय इम्पॉर्टंट रूल पाहिलेले आहे, कनेक्ट करून पाहिलेले आहेत. म्हणजे एक टॉपिक दुसऱ्या टॉपिकवर कशा पद्धतीनं रिलेट असतो तशा पद्धतीनं आपण पाहिलेलं आहे. तर नाउनच न शिकता आपण जिथं प्रिपोजिशन आला, प्रिपोजिशनचा एखादा रूल क्लिअर केला, त्याच्यानंतर आपण पॅराजम्पलचाही नियम एखादा क्लिअर केलेला आहे, त्याच्यानंतर आर्टिकलचा सुद्धा एखादा नियम आपण तिथे क्लिअर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. जसं इथं जर ऑफ आलं, लक्ष द्या, इथं एकदा तुम्हाला क्लिअर करून देतो कशा पद्धतीने क्लिअर केलेला आहे. ओके, ऑफ आहे, ऑफ हा प्रिपोजिशन आहे. ऑफ काय, ऑफ हा प्रिपोजिशन आहे. प्रिपोजिशनच्या दोन्हीकडे जर नाउन असेल, ओके, दोन्हीकडे जर नाउन असेल तर या नावापूर्वी आपण इथं द वापरू शकतो, काहीही प्रॉब्लेम नाही. इज द पिलर्स ऑफ इंडिया. ओके, परंतु एवढंच असतं तर आपण ते द वापरला असता का, नाही वापरला असता. अशा पद्धतीनं रिलेशन करून मी तुम्हाला सर्व काही लेक्चर पहिलेपासून शिकवलेले आहेत. ओके, तर हा रूल तुम्हाला समजला असेल. कोणताही वर्ड येऊ द्या, अनएज्युकेटेड येऊ द्या, पुअर आहे की नाही, पुअर झालं, अनएज्युकेटेड, रिच, अशा पद्धतीचे जे शब्द असतात जे की समूह दाखवतात, हे कोणते आहे, कलेक्टिव्ह नाउन आहेत, समूहवाचक नाम आहे. समूहवाचक नाम एकवचनी सुद्धा असते, अनेकवचनी सुद्धा असते. कोणते एकवचनी असते, कोणते अनेकवचनी असते. आता त्याच्यानंतरचा आपण दुसरा रूल पाहणार आहोत. ओके, दुसरा रूल आपण अतिशय महत्त्वाचा पाहणार आहोत. पहा, आता काय नाउन जोडीनं येतात, काय नाव कशी येतात, जोडीनं येतात. जसं की कात्री झाली आहे की नाही, कैची कशी झाली, तर ती जोडीनं येते. एक असेल तर कैची म्हणतो का, नाही. दोन जर सोबत आले तर त्याला कैची म्हणत असतो. जसं की पॅन्ट, पॅन्टचे दोन भाग राहतात आहे की नाही, ते दोन भाग एकत्र करून एक पॅन्ट बनत असतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर शूज, शूज काय झाले, दोन भागाचे म्हणजे दोन पार्ट राहतात, म्हणजे दोन राहतात. ओके, तर त्याची जोडी राहते शूज. मग असे नाउन राहतात की ते जोडीनं येतात. आणि जे जोडीनं येणारे नाउन नेहमी कसे असतात, तर अनेकवचनी असतात. त्याच्यासोबत आपल्याला नेहमी अनेकवचनीच क्रियापद वापरावं लागते. कोणते कोणते नाव आहे मी तुम्हाला सांगून देतो, पहा, लक्ष द्या. पॅन्ट्स, पॅन्ट्स, आपण जे पॅन्ट घालतो ते. ओके, गॉगल्स, गॉगल्स, त्याच्यानंतर सीझर्स, सीझर्स. ओके, त्याच्यानंतर ट्राउझर्स, ट्राउझर्स, त्याच्यानंतर जीन्स आहे की नाही. असे बरेचसे नाव राहतात जे की नेहमी अनेकवचनी स्वरूपात येतात किंवा मग जोडीने येतात, बरोबर आहे. स्पेक्टॅकल्स असते, बरेचसे आहेत. स्पेक्टॅकल, स्टिअर्स, स्टिअर्स म्हणजे पायऱ्या, स्टिअर्स म्हणजे काय होते, पायऱ्या. स्पेक्टॅकल, असे बरेचसे नाव आहेत. ओके, तर हे नेहमी अनेकवचनी स्वरूपातच असतात. आणि याच्यासोबत नेहमी आपल्याला कसं कोणता क्रियापद वापरायचा, तर नेहमी अनेकवचनी क्रियापद वापरायचं आहे. बस एवढंच लिहायचं काम आहे. प्लस प्लुरल वर्ब, प्लुरल वर्ब. पहा, पुस्तकी नियम नाही देत आहे मी, एकदम शॉर्टकट मध्ये नियम देत आहे. आपल्याला काहीच घेणं देणं नाही पुस्तकी नियमावरून, शॉर्टकट मध्ये आपल्याला सोडवायचं आहे. मग असे काही शब्द असतात जे की जोडीनं येतात, त्याच्यासोबत नेहमी आपल्याला अनेकवचनी क्रियापद वापरायचं आहे. परंतु कधी तर हे कर्त्याचं काम करत असेल तर, जर मी म्हटलं, पहा, जर मी म्हटलं द शूज, शूज इज रिक्वायर्ड
हिअर. हा एक उदाहरण आहे, चेक करा. द शूज इज रिक्वायर्ड हिअर अशा पद्धतीचं एक वाक्य आहे. दुसरं वाक्य देतो मी. अ पेअर ऑफ शूज आर रिक्वायर्ड हिअर. रिक्वायर्ड हिअर. आता हे दोन उदाहरणं आहेत. या दोन उदाहरणाला आपण रिलेट करून पाहणार आहोत. द शूज इज रिक्वायर्ड हिअर अशा पद्धतीचं एक वाक्य आहे. अ पेअर ऑफ शूज रिक्वायर्ड हिअर अशा पद्धतीचं एक वाक्य आहे. आता हे दोन वाक्य आहेत. या दोन वाक्यात द शूज इज रिक्वायर्ड हिअर म्हणजे काही शूजची गरज आहे आपल्याला अशा पद्धतीचं हे वाक्य आहे. मग हा शूज आहे, वाक्यामध्ये आला शूज आहे, इथे लिहिलं नसेल, ठीक आहे, हे जोडीनंच येते. ओके, शूज हे जोडीनंच येते. तर जोडीनं येत असेल तर इथे येणारी जोडी कशा पद्धतीची असली पाहिजे आपल्याला, तर ही जोडी अनेक वचनी आहे, तर इथे येणारा वर्ब आपल्याला अनेक वचनीच पाहिजे. मग इज येणार का इथं? नाही, इथं काय येणार? आर. ओके, शूज आर रिक्वायर्ड हिअर. नंतर पहा, लक्ष द्या, द शूज आर रिक्वायर्ड हिअर अशा पद्धतीचं वाक्य बरोबर होईल. एरर फाइंड करता आला पाहिजे. वाक्यात शब्द दिसला की एररवर चालल्या जायचं. ओके, जर एरर बेसिसवर क्वेश्चन विचारला तर ती गोष्ट करत आहे. ओके, मग म्हटलं अ पेअर ऑफ शूज आर रिक्वायर्ड हिअर अशा पद्धतीचं वाक्य. मग लक्ष द्या, इथं ऑफ आहे, ऑफच्या दोन्हीकडे नाव आहे. ओके, रिलेशन पाहून घ्या काय आहे. ऑफ आहे, ऑफच्या दोन्हीकडे नाऊन असतात. ओके, प्रिपोजिशन आहे, प्रिपोजिशनच्या दोन्हीकडे नाऊन आहे. नाऊन आहे आणि आपण कशाची गोष्ट करायलो? अ पेअरची गोष्ट करायलो, म्हणजे एका पेअरची गोष्ट करत आहे. मग एका पेअरची आपण गोष्ट करत असेल तर इथे येणारं क्रियापद कसं असलं पाहिजे? अ पेअर, एका पेअरची गोष्ट आहे. मग इथं आहे आर अनेक वचनी क्रियापद आहे. आर कसा आहे? अनेक वचनी क्रियापद आहे. येणारं क्रियापद आपल्याला एक वचनी पाहिजे, म्हणून इथं इज बरोबर येईल. इथं आर येणार का? नाही. अशा पद्धतीनं आपल्याला वाक्य सोडवावं लागतं. ओके, समजलं? मग काही गोष्टी अशा असतात, पहा, लक्ष द्या. आता हे महत्वाची गोष्ट तुम्हाला समजली असेल. ओके, या नावांबद्दल आणखी एक महत्वाची मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. जसं की हे जे नाव अनेक वचनी आहे, पहा, लक्ष द्या. जर मी म्हटलं हे ऍडजेक्टिव्हच्या स्थानावर आले तर आपल्याला लिहित असताना त्यांना एक वचनीच लिहावं लागते. हे जर ऍडजेक्टिव्हच्या स्थानावर आले तर आपल्याला एक वचनीच लिहायचं आहे. मग पहा, तिसरं वाक्य देतो मी. तिसरा रूल याच्यामध्येच, तिसऱ्या वाक्यातला एक नवीन रूल सांगून देतो मी तुम्हाला समजून. पहा, जर मी म्हटलं शूज फॅक्टरी इज ग्रोइंग व्हेरी वेल अशा पद्धतीचं वाक्य आहे. पहा, शूज फॅक्टरी गोइंग व्हेरी वेल. मग अशा पद्धतीचं एक वाक्य घेतलं आपण, जनरल वाक्य. पहा, लक्ष द्या. मग तुम्हाला एरर ओळखायचा आहे. मग शूज फॅक्टरी आहे, शूज फॅक्टरी बद्दल बोलायला, मग एकच शूज फॅक्टरी आहे तिथं. मग एक शूज फॅक्टरी आहे तर मग इथं इज घेतलं हे बरोबर आहे. इज हे घेतलं हे बरोबर आहे, काहीही प्रॉब्लेम नाही. ओके, काय म्हटलेलं आहे? पहा, लक्ष द्या. आपण हा करता झाला आहे वाक्याचा. काय ग्रोईंग करत आहे? तर शूज फॅक्टरी ग्रोईंग करत आहे, म्हणजे वाढत आहे. ग्रो करणं म्हणजे काय? वाढणे, ऐक नाही, वाढणे. पहा, लक्ष द्या. मग इथं मी म्हटलं काय तुम्हाला, हे वाक्य बरोबर आहे, परंतु तुम्हाला आणखी एक रूल मी इथं क्लिअर करून देतो. नाव आहे, नावाच्या समोर येणारा शब्द काय असतो? तर ऍडजेक्टिव्ह असतो. काय असतो? ऍडजेक्टिव्ह असतो. क्लिअर आहे? मग हे ऍडजेक्टिव्ह झालं तर इथं आपण त्याला यस किंवा यस लावत नसतो. मग इथं आपण काय करणार? शू फॅक्टरी करणार. काय करणार? शू फॅक्टरी इज ग्रोइंग व्हेरी वेल अशा पद्धतीचं वाक्य हे बरोबर होईल. ओके, क्लिअर आहे? कशा पद्धतीने वाक्य बरोबर केलं आपण? समजलं तुम्हाला? काय केलेलं आहे? हे नाऊन आहे. नाऊनच्या पहिले येणारा शब्द ऍडजेक्टिव्ह असतो. ऍडजेक्टिव्ह कधीही अनेक वचनी नसतो. कसं नसतो? तर अनेक वचनी नसतो. मी काय म्हटलेलं आहे? नाऊन आहे. नाऊन कोणतेही नाऊन असेल, कॉमन नाऊन आहे. कॉमन नाऊनच्या समोरचा येणारा शब्द नेहमी ऍडजेक्टिव्ह असतो आणि ऍडजेक्टिव्ह कधीही अनेक वचनी नसतो. समजलं? इथपर्यंत क्लिअर आहे? पहा, हे रूल मी तुम्हाला परत एकदा समजून सांगतो. ओके, पहा,
नाऊन आहे, नाऊनच्या पहिले येणारा शब्द ऍडजेक्टिव्ह असतो. जर मी म्हटलं टूथ पेस्ट, टूथ पेस्ट, ओके. आता पेस्ट आहे, पेस्ट आहे तर लक्ष द्या, हे काय झालं, नाऊन झाला. नाऊनच्या पहिले येणारा शब्द, नाऊनच्या पहिले येणारा शब्द काय राहतो, ऍडजेक्टिव्ह राहतो. ओके, क्लिअर आहे. मग तुम्हाला काय वाटते, तिथं टूथपेस्ट यायला पाहिजे का, तिथं म्हणजे होते दाते. ओके, मग टूथपेस्ट इथं बरोबर आहे. ओके, टूथ म्हणजे होते दात. जर मी म्हटलं जीन्स फॅक्टरी, जीन्स फॅक्टरी, फॅक्टरी, आता तुम्हाला काय वाटते, जीन्सला यस लागलेला आहे म्हणजे अनेक वचनी झालेला आहे. ओके, तुम्हाला काय वाटते, आता जीन्सला एस लागलेला आहे आणि ते अनेक वचनी झालेलं आहे. परंतु एक गोष्ट लक्षात द्या, आपण जीन्सला जीन्सच म्हणतो. काय म्हणतो, जीन्सच म्हणतो. जीन म्हणतो का, नाही म्हणत, जीन म्हणत नाही. म्हणून आपण त्याला इथं काही चेंजेस होणारच नाही. समजलं, हे नाऊन जरी असलं आणि येणारा शब्द ऍडजेक्टिव्ह जरी असला विद्यार्थी मित्रांनो, परंतु त्याला आपण जीन्सच म्हणतो ना. काय म्हणतो, जीन्सच म्हणत असतो. क्लिअर आहे, समजलं इथपर्यंत, काही प्रॉब्लेम. मग इथं लक्षात द्या, शूजला तर शूज म्हणतो, परंतु शूज सुद्धा म्हणतो आपण. शूजला शूज म्हणतो. मग हे नाऊन आहे, समोरचा येणारा शब्द ऍडजेक्टिव्ह असतो, याला आपण शू म्हणू शकतो. शू फॅक्टरी, शूज फॅक्टरी होणार नाही. ओके, म्हणजे हे अनेक वचनी स्वरूपात झालेलं आहे. समजलं. परंतु जीन्स हा आपण असं जीन फॅक्टरी लिहू शकत नाही. जीन फॅक्टरी अशा पद्धतीने लिहू शकत नाही. समजलं. तर या जीन्सला जीन्सच म्हणणार. जीन फॅक्टरी म्हणजे अर्थ चेंज होते. क्लिअर आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. हा रूल तुम्हाला समजला असेल. आता समोरच्या नियमाकडे आपण जाणार आहोत. त्याच्यानंतरचा विद्यार्थी मित्रांनो नियम पाहणार आहोत, जसं की डझन, 100, 1000, मिलियन आणि बिलियन. असे काही शब्द असतात जे नेहमी वाक्यात येतात. ओके, असे काही शब्द असतात जे की नेहमी वाक्यात येतात आणि हे जर ऍडजेक्टिव्हच्या स्थानावर आले, हे जर ऍडजेक्टिव्हच्या स्थानावर आले तर याच्यासोबत यस किंवा यस कधीही वापरायचं नाही. याच्यासोबत यस किंवा यस कधीही वापरत नाही. म्हणजे ते ऍडजेक्टिव्हच्या स्थानावर जर आले तर त्याला यस किंवा यस लागणार नाही. मग संख्या कितीही मोठी असो. ओके, 4 उदाहरणं देतो. 4ही उदाहरणं पहिले आपण लिहून घेऊ आणि त्याच्यानुसार आपण काय करणार आहोत, तर त्याच्यानुसार आपण त्याला रिलेट करून पाहणार आहोत. पहा, लक्ष द्या. 4 उदाहरणं देतो मी तुम्हाला. जर मी म्हटलं आय नीड 100 रुपीज, आय नीड 100 रुपीज. ओके, हा पहिला वाक्य. आय नीड hundreds of rupees. ओके, त्याच्यानंतर तिसरं वाक्य. आय नीड 200 रुपीज. ओके, आणि चौथं वाक्य. आय नीड 100 of rupees. पहा, हे 4 वाक्य आहे. 4 वाक्य मी तुम्हाला दिलेले आहे. या 4 वाक्यापैकी चेक करायचं कोणतं वाक्य बरोबर आहे, कोणतं चुकलेलं आहे. ओके, 4ही वाक्याला आपण रिलेट करून पाहणार आहोत. ओके, मी पहिलेच नियम तुम्हाला सांगून देतो की हे शब्द जर ऍडजेक्टिव्हच्या स्थानावर आले तर याला अनेक वचनी स्वरूपात आपण लिहू शकतो. ओके, परंतु जर हे ऍडजेक्टिव्हच्या स्थानावर नाही आले, जर हे ऍडजेक्टिव्हच्या स्थानावर नाही आले तर त्याला आपल्याला एकवचनी स्वरूपातच लिहावं लागते. सिंपल वाक्य दिलेले आहे, समजण्यासाठी सोपे गेले पाहिजे म्हणून.
आय नीड हंड्रेड्स रुपीज, बरोबर आहे का? पहा, हा शब्द आहे नाउन. नाउनच्या समोर येणारा शब्द राहतो ऍडजेक्टिव्ह. काय असतो? ऍडजेक्टिव्ह. आणि ऍडजेक्टिव्ह पहा, लक्षात द्या, हंड्रेड्स रुपीज. मग हंड्रेड्स रुपीज नाही, आपण असं म्हणतो कधी हंड्रेड्स रुपीज, तर इथला यस आपल्याला काढावा लागेल. इथला यस काय करावं लागेल? आपल्याला काढावं लागेल. आय नीड 100 रुपीज. आय नीड 100 रुपीज. आता हे वाक्य बरोबर होईल, म्हणजे पहिलं चुकलेलं होतं. ओके. आता दुसरी गोष्ट, आय नीड हंड्रेड्स ऑफ रुपीज. आता लक्ष द्या, हा 100 नाव आलेला आहे वाक्यामध्ये. मग मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं होतं की ऑफ आहे, ऑफच्या दोन्हीकडे जर नाउन असेल, ऑफ आहे, ऑफच्या दोन्हीकडे जर नाउन असेल, तर हे नाव, हे जर नावाच्या जागेवर आलात, आता कशाच्या जागेवर आला? तर हे नावाच्या जागेवर आहे, ऍडजेक्टिव्हच्या जागेवर नाही. ऍडजेक्टिव्हच्या जागेवर आहे का? नाही. तर इथं यस किंवा यस लागू शकते, इथं यस किंवा यस लागू शकते, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. आय नीड हंड्रेड्स ऑफ रुपीज, म्हणजे मला 100 रुपयांची जरूरत आहे, म्हणजे 100 रुपयांची गोष्ट चालू आहे, हंड्रेड्स ऑफ रुपीजची गोष्ट चालू आहे, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. पहिलं वाक्य चुकलेलं होतं. ओके, क्लिअर आहे? त्याच्यानंतर आय नीड 200 रुपीज. आता लक्ष द्या, आय नीड 200 रुपीज हे नाउन आहे. नाउनच्या पहिले येणारा शब्द, नाउनच्या पूर्वी येणारा शब्द काय राहतो? ऍडजेक्टिव्ह राहतो. मग आय नीड 200 रुपीज अशा पद्धतीनं पाहिजे होतं. आय नीड 200 रुपीज. मग 200 रुपीज बरोबर आहे की 200 पाहिजे होतं? तर हे 200 रुपीज बरोबर आहे, कारण हा ऍडजेक्टिव्हच्या जागेवर आहे, म्हणून याला यस किंवा यस लावणार का आपण? नाही. ओके, क्लिअर आहे? त्याच्यानंतर आय नीड 100 ऑफ रुपीज. 100 ऑफ रुपीज. लक्ष द्या, आता सांगितलं ऑफ आहे, ऑफच्या दोन्हीकडे नाउन आहे आणि एका 100ची गोष्ट करत आहे. 100 रुपीज पाहिजे, 100 रुपीजची गोष्ट नाही, म्हणजे हे वाक्य चुकलेलं आहे. तर जेणेकरून एक गोष्ट लक्षात घ्या, वाक्य कितीही अवघड असू द्या, आपल्याला रिलेट करून जर त्याचं कन्सेप्ट क्लिअर झाली, रिलेट करून जर कन्सेप्ट क्लिअर होत असेल तर रिलेट करूनच तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करत चला. तुम्ही काय करता? शॉर्टकट नियमाच्या मागे लागता. हे शॉर्टकटच नियम आहे, इतक्या शॉर्टकट नियमामध्ये मी तुम्हाला शिकवत आहे, परंतु पहा, लक्ष द्या, कन्सेप्ट सुद्धा मी तुम्हाला इथं क्लिअर करून देत आहे. अशा पद्धतीनं कन्सेप्ट रिलेट करून वाक्य जर तुम्ही शिकले तर तुम्हाला भविष्यात कुठंही कोणत्याही प्रकारची गलती होणार नाही. क्लिअर आहे? पहा, समजलं असेल तुम्हाला. आय नीड हंड्रेड्स ऑफ रुपीज, जे बी आहे अशा पद्धतीने हे 4 वाक्य सांगितलेले आहे, म्हणजे हे 2 वाक्य याच्यातले गलत होते आणि 2 बरोबर होते. क्लिअर आहे? इथपर्यंत समजलं? मग आजच्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो एवढंच. आपण समोरच्या लेक्चरमध्ये भेटणार आहोत आणि नाउन बद्दलचा 4था पार्ट आपण लवकरच अपलोड करणार. तर 4ही पार्ट जर तुम्ही क्लिअर केले तर नाउनवर कोणत्याही प्रकारचा जर तुम्हाला प्रश्न आला तर तुम्ही इझिली त्याला सोडू शकता. ओके. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत याला शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण तुम्हाला अशा पद्धतीचे कन्सेप्ट इतक्या कमी नियमामध्ये, म्हणजे एकदम शॉर्टकट नियमामध्ये कुठेही शिकायला मिळणार नाहीत. ओके. भेटूया समोरच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.